हाय फ्रेंड्स, सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आजीचा हातचा बाळासाठी खाऊ। तर आजी बाळासाठी कोणता खाऊ बनवते किंवा तुम्हाला माहित आहे का लाल भोपळा? तर लाल भोपळा बाळासाठी किती चांगला आहे। बाळाला लाल भोपळा दिलास त्याचे काय काय फायदे बाळाला होतात। बाळाचं वजन वाढण्यासाठी त्याच्यामध्ये खूप अँटीऑक्सिडंट्स असतात, त्याच्यामुळे बाळाची स्किन ही तजेलदार किंवा चमकदार होते। सोबतच बाळाची आयसाईट सुधारते। सोबतच त्याच्यामध्ये खूप सारे पोषण तत्वे असतात, बाळाला खूप सारे न्यूट्रिशन भेटत असतात, त्याच्यामुळे बाळाची जी रोगप्रतिकार शक्ती असते ती सुद्धा वाढते। तर चला मग बघूयात कशी बनवायची आजीच्या पद्धतीने एक रेसिपी बाळासाठी, जे की बाळाचं वजन वाढण्यासाठी सुद्धा खूप मदत करेल। बघा, तर आजीने आणलाय खूप मोठा काशीफळ शेतातून बाळासाठी एक सुंदर रेसिपी बनवण्यासाठी। ताजा ताजा हा एक काशीफळ किंवा याला आपण भोपळा म्हणू शकतो, लाल भोपळा असे म्हणतात काही भागामध्ये। तर आजी बघा कसं कापून घेते तो भोपळा, 2 पार्टमध्ये करायचा। त्याचं जे वरचं जे लेयर असतं किंवा जे आपण कातडं म्हणतो त्याला, ते खूप जाड असतं, त्याच्यामुळे थोडं कापण्यासाठी अवघड जात असतं। हळूच असं आपण चाकूने किंवा आपल्याकडे सुरी किंवा जे काय असेल त्याने आपण असं कापून घ्यायचं आजीच्या पद्धतीने। हे बघा अशा प्रकारे त्याच्यामध्ये बिया असतात, फुल भरलेलं असतं। हे 2 भाग आजीने तयार करून घेतलेत। बघा आजी आपल्याला दाखवत आहे कशा प्रकारे 2 भाग करायचे। आणि अशा प्रकारे पिकलेला असल्यामुळे लाल कलर किंवा ऑरेंज कलर आपल्याला याचा दिसतोय। नंतर आजी याचे छोटे छोटे पार्टमध्ये तुकडे करून घेणार आहे। जे देठ असतं ते कापून टाकायचं, कारण त्याचा काही यूज नसतो आपल्याला। आणि नंतर अशा प्रकारे याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आजीच्या पद्धतीने। अशा प्रकारे कापून घेतलंय आजीने अर्धा भाग, आणि त्याच्यामध्ये ज्या बिया असतात त्या वेगळ्या केल्या आहे। बघा तुम्ही बाळाला द्या, बाळ खूप आवडीने खाणार। हे याला काही जास्त वेळ पण नाही लागत, खूप फास्ट होणारी रेसिपी ही। नंतर परत याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। ते फळ खूप मोठं असतं ना, त्याच्यामुळे त्याला छोटे छोटे भागामध्ये करायला जरा वेळ लागतो। आणि नंतर जे वरचं असतं ते लेयर आलेलं ते संपूर्ण आजीने काढून घेतलंय अशा प्रकारे। आता आजीने संपूर्ण जे काशीफळ किंवा आपण भोपळा म्हणू त्या भोपळ्याला पूर्ण असं क्लीन केलंय, म्हणजे छोटे काप करून घेतले जेवढं हवंय तेवढं। अशा प्रकारे तुम्ही बारीक चॉप करून घ्या याला। आपल्याकडे जर नाईफ असेल तर नाईफने किंवा विळी असेल तर विळीने। मग आजी याच्यात स्वच्छ पाणी घालताय आणि हे स्वच्छ पाण्याने असे धुवून घ्यायचे। 2 पाण्याने धुवा तुम्ही वाटलंच तर, कारण बाळासाठी हायजीन ही खूप महत्त्वाची असते। आणि असे निथळून घ्या किंवा म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्या आणि एका पातेल्यात तुम्ही हे टाका। हळूहळू तुम्ही संपूर्ण जे काशीफळ आहे ते पूर्ण कट केलेलं आपण अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आणि बघा कसं पद्धतीने आजी स्वच्छ एकदम हायजीन मेंटेन करून सर्व करत आहे। आणि नंतर तुम्ही गूळ टाकू शकता त्याच्यामध्ये, साखर किंवा गूळ दोन्ही चालतं। तर आजीने घेतला आहे गूळ, तर अशा प्रकारे थोडासा गूळ टाकायचा, जास्त नाही टाकायचं, कारण हे बेबीसाठी बनवणार आहे आपण पण सुद्धा खाऊ शकतो, खायला एकदम चविष्ट होतं हे। आजीने थोडासा गूळ घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडा गूळ घालतीये क्रश करून। क्वांटिटीनुसार तुम्ही थोडंफार जास्त घालू शकता किंवा कमी घालू शकता, जेवढा आपले जे भोपळा असेल त्याच्यानुसार तुम्ही हे वापरू शकता। गूळ घातल्यानंतर तुम्ही याला अशा प्रकारे परतून घ्या। नंतर गॅसची फ्लेम ऑन केली आजीने आणि त्याच्यावर ठेवलं आहे आपलं पातेलं। बघा फ्रेंड्स, आणि आता आजी याला हलवते, कारण जो गूळ आहे तो विरघळणार आहे, त्याच्यामुळे त्याला वेळ लागेल थोडासा। हळूहळू तयार होते आपली बाळासाठी रेसिपी। आणि आजी याला हलवत राहायचं, म्हणजे खाली करपलं नाही पाहिजे। आणि थोड्या वेळानंतर बघा तुम्ही असं तयार झालंय, जो गूळ आहे तो पूर्णपणे विरघळलाय। आणि नंतर त्याच्यावर एक झाकण, ताट किंवा प्लेट काहीतरी ठेवायचं, जेणेकरून ते वाफेवर होईल। आणि मध्ये मध्ये असं चेक करत राहायचं आणि थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा किंवा थोडंसं पाणी क्वचित त्याच्यात ॲड करून घ्यायचं। आणि शिजल्यानंतर असं तुम्ही एका डिशमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्याला थोडं मॅश करून ते बेबीला खायला द्या। बघा बेबी किती आवडीने खाणार आणि याचे किती फायदे आहेत हे। अत्यंत पौष्टिक अशी ही रेसिपी बाळासाठी बनवून तयार झाली आहे आजीच्या हातची। तर तुम्ही तुमच्या बाळासाठी ही रेसिपी नक्की बनवा आणि कमेंटमध्ये सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मायसेल्फ तक्ष चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।